नमस्कार. विज्ञानयात्री सर जॉन काउड्री केंड्र्यू यांचे जीवनचरित्र आणि त्यांचे योगदान या संदर्भात आपले संवाद साधण्याचा हा एक प्रयत्न आहे. अशा महत्त्वपूर्ण विषयासाठी कृपया चॅनलला सबस्क्राईब करा. आपली मते आणि सूचना कमेंट बॉक्समध्ये लिहा. सर जॉन काउड्री केंड्र्यू हे इंग्लंड देशाचे जीवरसायनशास्त्रज्ञ, स्फटिक वैज्ञानिक, क्रिस्टलोग्राफर, वैज्ञानिक प्रशासक आणि सन 1962 सालच्या रसायनशास्त्र शाखेच्या नोबेल पुरस्काराचे मानकरी. कॅव्हेंडिश प्रयोगशाळेतील हिमयुक्त म्हणजे लोहयुक्त प्रथिने, मायोग्लोबिन यांची रासायनिक संरचना या संशोधन कार्यासाठी मॅक्स पेरूड्स या शास्त्रज्ञासोबत त्यांना नोबेल पुरस्कार मिळाले. सर जॉन केंड्र्यू यांचा जन्म दिनांक 24 मार्च 1917 रोजी इंग्लंड देशातील ऑक्सफर्ड या शहरात झाला. ऑक्सफोर्ड ड्रॅगन स्कूल येथे त्यांचे शालेय शिक्षण पूर्ण झाले. सन 1930 ते 1936 या कालावधीत त्यांनी ब्रिस्टल येथील क्लिफ्टन कॉलेज येथे पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. सन 1939 केम्ब्रिजच्या ट्रिनिटी कॉलेज येथे रासायनिक गतिशास्त्र म्हणजे केमिकल कायनेटिक्स या विषयासंदर्भात संशोधन कार्य सुरू केले. दुसऱ्या महायुद्धाच्या प्रारंभी त्यांनी रडार या विषयातील संशोधन कार्य करत होते. त्याच कालावधीत त्यांची ब्रिटिश सरकारच्या वायू मंत्रालयाच्या संशोधन समितीच्या सदस्यपदी नेमणूक झाली. ब्रिटिश सरकारने सर जॉन केंड्र्यू यांची सन 1940 रॉयल एअरफोर्सच्या मुख्य कार्यालयात व्यावहारिक संशोधन ऑपरेशनल रिसर्च याकरिता संलग्नता दिली. ब्रिटिश सरकारच्या दृष्टीने सर जॉन केंड्र्यू यांचे योगदान महत्त्वपूर्ण ठरले. जैव रासायनिक समस्या आणि प्रथिने यांच्या संकल्पना सर जॉन केंड्र्यू यांना दुसऱ्या महायुद्ध कालावधीत स्पष्ट झाल्या. सन 1949 म्हणजे दुसरे महायुद्ध समाप्तीनंतर केम्ब्रिजच्या ट्रिनिटी कॉलेज नी सर जॉन केंड्र्यू यांना PhD पदवी बहाल केली. स्फटिक हा समांगी एकजिन्सी घनद्रव्य असून तो मूलद्रव्य, रासायनिक संयुग किंवा समरूपी मिश्रण यांचा बनलेला असतो आणि त्यामध्ये अणू आणि रेणू सर्वत्र नियमितपणे पुनरावृत्त होणाऱ्या आकृतिबंधामध्ये मांडलेले असतात. स्फटिक व स्फटिकी अवस्था यांच्या वैज्ञानिक अभ्यासाला स्फटिक विज्ञान म्हणतात आणि त्यात स्फटिकांचे भूमितीय वर्णन व त्यांची अंतर्गत मांडणी यांचा अभ्यास करतात. कॅव्हेंडिश प्रयोगशाळेत सन 1945 सर जॉन केंड्र्यू आणि मॅक्स पेरूड्स यांची भेट झाली. जोसेफ बारक्रॉफ्ट इंग्लंड देशातील शरीरक्रियाशास्त्रज्ञ यांनी मेंढी या प्राण्याच्या गर्भ अवस्थेतील हिमोग्लोबिन आणि प्रौढ अवस्थेतील हिमोग्लोबिन यांच्या तुलनेसाठी स्फटिक विज्ञान क्रिस्टलोग्राफी या तंत्राचा उपयोग होऊ शकतो असे मत व्यक्त केले होते. म्हणून कॅव्हेंडिश प्रयोगशाळेत सन 1945 सर जॉन केंड्र्यू आणि मॅक्स पेरूड्स यांनी हिमयुक्त म्हणजे लोहयुक्त प्रथिनांचा स्फटिक वैज्ञानिक क्रिस्टलोग्राफिक अभ्यास या शीर्षकांतर्गत संशोधन कार्य सुरू केले. क्रिस्टलोग्राफी ही आण्विक आणि क्रिस्टलीय रचना आणि गुणधर्मांच्या अभ्यासासाठी समर्पित विज्ञानाची शाखा आहे. क्रिस्टलोग्राफीच्या विज्ञानाचे प्रसार करण्यास्तव संयुक्त राष्ट्रसंघाने सन 2014 हे वर्ष क्रिस्टलोग्राफीचे आंतरराष्ट्रीय वर्ष या शीर्षकांतर्गत साजरा केले. क्रिस्टलोग्राफी हा एक व्यापक विषय आहे आणि त्याचे अनेक उपक्षेत्र जसे की क्ष किरण क्रिस्टलोग्राफी हे स्वतः महत्त्वाचे वैज्ञानिक विषय आहेत. अणुस्केलवर प्रायोगिक डेटा तयार करण्यासाठी एक्स-रे डिफ्रॅक्शनचा वापर करून क्ष किरण क्रिस्टलोग्राफीची साधने अणूंच्या तपशीलवार स्थितीत आणि कधीकधी इलेक्ट्रॉन घनतेमध्ये रूपांतरित करू शकतात. मोठ्या प्रमाणात प्रायोगिक साधने समाविष्ट आहेत जसे की ओरिएंटल इमेजिंग सामग्रीमधील धान्याच्या सीमेवरील सापेक्ष अभिमुखता तपासण्यासाठी. जीवशास्त्र, रसायनशास्त्र, भौतिकशास्त्राच्या अनेक क्षेत्रांमध्ये तसेच या क्षेत्रातील नवीन घडामोडीमध्ये क्रिस्टलोग्राफीची महत्त्वाची भूमिका बजावते. सन 1945 सर जॉन केंड्र्यू यांनी केम्ब्रिजमधील कॅव्हेंडिश प्रयोगशाळेत मॅक्स पेरूड्स यांच्याशी संपर्क साधला. जोसेफ बारक्रॉफ्ट यांच्यासोबत सर जॉन केंड्र्यू यांनी प्रौढ आणि गर्भाच्या मेंढीच्या हिमोग्लोबिनचा तुलनात्मक प्रोटीन क्रिस्टलोग्राफिक अभ्यास करू शकतो
असं सुचवले आणि त्याने ते काम सुरू केले. सन 1947मध्ये सर जॉन केंड्रू यांना पीटर हाऊसचे फेलो मेंबरशिप मिळाली. त्यांना मेडिकल रिसर्च काउन्सिल MRC येथील लॉरेन्स ब्रॅग यांच्या मार्गदर्शनाखाली जैविक प्रणालीच्या आण्विक संरचनेच्या अभ्यासासाठी एक संशोधन युनिट तयार करण्यास सहमती दर्शवली. सन 1954मध्ये सर जॉन केंड्रू हे लंडनमधील रॉयल इन्स्टिट्यूशनच्या डेव्ही फॅरेडे प्रयोगशाळेत रीडर या पदासाठी रुजू झाले. मायोग्लोबिन या लोहयुक्त प्रथिनाचा स्फटिक वैज्ञानिक क्रिस्टलोग्राफिक संरचना या संदर्भात विचार केले झाल्यास मायोग्लोबिन हे लोह आणि ऑक्सिजन यांच्या एकत्रित बंध यासाठी उपयुक्त असा प्रथिन आहे. मायोग्लोबिन हे प्रथिन पृष्ठवंशी प्राणी, सर्व सस्तन प्राणी यांच्या हृदय ऊती, कंकाल ऊती आणि स्नायू ऊती यामध्ये आढळतो. हिमोग्लोबिन या प्रथिनाच्या तुलनेत मायोग्लोबिन या प्रथिनाचे वैशिष्ट्य म्हणजे मायोग्लोबिन या प्रथिनाचे ऑक्सिजनचे असणारे उच्च प्रतीचे आकर्षण. रासायनिक संरचनेसंदर्भात या प्रथिनाचे दोन भाग आहेत, ग्लोब्युलिन आणि लोह मूलद्रव्य. ग्लोब्युलिनच्या केंद्रस्थानी अध्रुवीय नॉनपोलर अमायनो आम्ल असतात. या अध्रुवीय नॉनपोलर अमायनो आम्लाच्या जवळ लोह मूलद्रव्य असतो. मानव प्राण्यामध्ये मायोग्लोबिन या प्रथिनाचे रक्तातील अस्तित्व फक्त आणि फक्त स्नायूंच्या दुखापती प्रसंगात असते. स्नायूपेशीमधील मायोग्लोबिन प्रथिनाची उच्च संहती म्हणजे कॉन्सन्ट्रेशन हे दीर्घकालीन श्वास रोखण्यासाठी उपयोगी पडतो. म्हणून फेल आणि सील या जलचर सस्तन प्राण्यामध्ये मायोग्लोबिनचे प्रमाण जास्त असते. मायोग्लोबिन या प्रथिनाचे एकूण 3 प्रकार आहेत. प्रकार 1, प्रकार 2 आणि प्रकार 2A आणि प्रकार 2B. मायोग्लोबिन या प्रथिनाचे तिन्ही प्रकार ऐच्छिक आणि अनैच्छिक स्नायू पेशी यामध्ये आढळतात. एक्स-रे, स्फटिक वैज्ञानिक क्रिस्टलोग्राफी, त्रिमितीय संरचना प्रस्थापित झालेले मायोग्लोबिन हे पहिलेच प्रथिन आहे. या संदर्भातील सन 1958मधील कॅव्हेंडिश प्रयोगशाळेतील सर जॉन केंड्रू आणि मॅक्स पेरूड्स यांचे संशोधन कार्य सर्व परिचित आहे. कॅव्हेंडिश प्रयोगशाळेतील लोहयुक्त प्रथिने मायोग्लोबिन यांची रासायनिक संरचना या संशोधन कार्यासाठी सर जॉन केंड्रू आणि मॅक्स पेरूड्स यांना सन 1962 सालचा रसायनशास्त्र शाखेचा नोबेल पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. जीवशास्त्रातील सर्वात अभ्यासलेल्या प्रथिनापैकी मायोग्लोबिन हे पहिलेच प्रथिन असूनही त्याचे शारीरिक कार्य अद्याप निर्णायकपणे स्थापित झालेले नाही. मायोग्लोबिन कमी झालेल्या प्रायोगिक उंदरामधील या बदलाचे निरीक्षण करून असे गृहीत धरले जाते की मायोग्लोबिन प्रथिनाचे कार्य स्नायूमध्ये ऑक्सिजनच्या वाढीव वाहतुकीशी आणि ऑक्सिजन साठवण्याशी संबंधित आहे. सन 1963मध्ये सर जॉन केंड्रू यांचा युरोपियन आण्विक जीवशास्त्र संस्थेच्या संस्थापक मंडळ यामध्ये समावेश करण्यात आले. जर्नल ऑफ मॉलिक्युलर बायोलॉजी या आंतरराष्ट्रीय प्रकाशनाचे ते अनेक वर्ष मुख्य संपादक या पदासाठी कार्यरत होते. सन 1967मध्ये ते अमेरिकन सोसायटी ऑफ बायोलॉजिकल केमिस्ट याचे फेलो आणि इंटरनॅशनल अकॅडमी ऑफ सायन्स म्युनिच याचे मानद सदस्य बनले. सन 1974मध्ये त्यांनी हेडेलबर्ग येथे युरोपियन आण्विक जीवशास्त्र प्रयोगशाळा EMBL स्थापन करण्यासाठी सरकारचे मन वळवण्यात यश मिळवले. या युरोपियन आण्विक जीवशास्त्र प्रयोगशाळा म्हणजे EMBL या संस्थेचे ते पहिले संचालक होते. सन 1974मध्ये त्यांना नाईट ही पदवी देण्यात आली. ते सन 1974 ते सन 1979 या कालावधीत ब्रिटिश म्युझियमचे विश्वस्त होते आणि सन 1974 ते 1988 पर्यंत सलग महासचिव, उपाध्यक्ष आणि इंटरनॅशनल काउन्सिल ऑफ सायंटिफिक युनियनचे अध्यक्ष होते. युरोपियन आण्विक जीवशास्त्र प्रयोगशाळा म्हणजे EMBL मधून निवृत्ती घेतल्यानंतर केंड्रू हे ऑक्सफर्ड विद्यापीठातील सेंट जॉन्स कॉलेजचे अध्यक्ष झाले. हे पद त्यांनी सन 1981 ते सन 1987 या काळात भूषवले होते. त्यांच्या मृत्यूपत्रात त्यांनी सेंट जॉन्स कॉलेजला विज्ञान आणि संगीत या विषयामध्ये विद्यार्थ्यासाठी शिष्यवृत्ती मिळावी म्हणून त्यांचे मृत्यूपत्र नियुक्त केले होते. विकसनशील देशाकडून दिनांक 16 ऑक्टोबर 2010 रोजी अधिकृतपणे उघडलेल्या ऑक्सफर्डमधील सेंट जॉन्स कॉलेजमधील केंड्रू यांचे
क्वाड्रँगल चे नाव त्यांच्या नावावर आहे. सर जॉन केंड्र्यू हे इंग्लंड देशाचे जीवरसायनशास्त्रज्ञ, स्फटिक वैज्ञानिक, क्रिस्टलोग्राफर, वैज्ञानिक प्रशासक आणि सन 1962 सालच्या रसायनशास्त्र शाखेच्या नोबेल पुरस्काराचे मानकरी. त्यांनी मायोसिन मायोग्लोबिन या प्रथिनाचे त्रिमितीय म्हणजे 3D स्वरूप शोधून काढले होते. रक्तातील ऑक्सिजन वाहून नेणाऱ्या प्रथिनाची रचना समजून घेण्यासाठी हे संशोधन अत्यंत महत्त्वाचे ठरले. कॅव्हेंडिश प्रयोगशाळेतील लोहयुक्त प्रथिने मायोग्लोबिन यांची रासायनिक संरचना या संशोधन कार्यासाठी सर जॉन केंड्र्यू आणि मॅक्स पेरूट्झ यांना सन 1962 सालचा रसायनशास्त्र शाखेचा नोबेल पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. त्यांचा जन्म दिनांक 24 मार्च 1917 रोजी झाला आणि त्यांचे शिक्षण केम्ब्रिज विद्यापीठात झाले. त्यांनी केम्ब्रिजमधील MRC लॅबोरेटरी ऑफ मॉलिक्युलर बायोलॉजीमध्ये उपसंचालक म्हणूनही काम केले. ते जर्नल ऑफ मॉलिक्युलर बायोलॉजीचे संस्थापक संपादक आणि युरोपियन मॉलिक्युलर बायोलॉजी लॅबोरेटरीचे पहिले महासंचालक होते. दिनांक 23 ऑगस्ट 1917 रोजी सर जॉन केंड्र्यू यांचे निधन झाले. विज्ञानयात्री सर जॉन केंड्र्यू यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन. स्रोत संदर्भासाठी ही यादी आहे. समाजहिताच्या एखाद्या वैज्ञानिक विषयासंदर्भात प्रबोधन करणे, जागतिक समस्यांचे निराकरण करण्यासाठी सामाजिक इच्छा आणि संसाधने एकत्रित करणे आणि मानवतेच्या यशाचा उत्सव बळकट करणे यासाठी सुवर्ण संधी म्हणजे सामाजिक आणि वैज्ञानिक सण आणि उत्सव. अशा महत्त्वपूर्ण विषयासाठी कृपया चॅनलला सबस्क्राईब करा. आपली मते आणि सूचना कमेंट बॉक्समध्ये लिहा. विज्ञान निष्ठा ही जीवन निष्ठा. धन्यवाद.